Thank you. Thank you so much. Thank you. Okay. चलो. So दोस्तों, we are dealing with topic breathing and exchange of gases. Be easy, big. और हम बात करते हैं second topic, that is mechanism of breathing. How the inspiration is occur and how expiration occur. And what are the muscles which help in inspiration and expiration? What are the concept behind the entry of air from atmosphere into the lungs? And the concept is that, dosto, there is a movement of thoracic cavity. The volume of thoracic cavity increases or decreases. When the volume of thoracic cavity increases, there is a inspiration, and when the volume of thoracic cavity decreases, there is a expiration. There is a expiration. हमने देखा दोस्तों, diaphragm and external intercostal muscles are muscles of inspiration, MCQ, और relaxation of these two muscle causes expiration. और अगर दोस्तों we have ability to strengthen our inspiration and expiration by using additional muscles. ओके, आगे बढ़ते हैं, इसी को मैं आगे लेके जाता हूं दोस्तों. वेरी गुड मॉर्निंग. ओके, शुरू करते हैं दोस्तों. वी ह्यूमन बीइंग, we have ability to strengthen the process of inspiration and expiration. Ability to strengthen, we have ability to strengthen means inspiration or expiration. Inspiration and दोस्तों expiration. Inspiration and expiration ये हम increase कर सकते हैं. How can we increase दोस्तों? By using additional muscle, by using additional muscles, by using additional muscles of abdomen. ऐसे दिया है पर हर बार abdomen के मसल ही नहीं, by using additional muscles. मैं इतना ही लिखता हूँ. So दोस्तों, that term is called as a forceful inspiration, is muscles of forceful inspiration. Okay दोस्तों, additional muscles for दोस्तों additional muscles for forcible या फिर forceful inspiration या फिर forcible inspiration यूज किया है टर्म, तो मैं वही यूज करूंगा, forcible inspiration. additional muscle for forcible inspiration या फिर forceful inspiration. तो यहाँ पे दोस्तों दो इंपॉर्टंट मसल है. नंबर वन, दैट इज द स्टर्नोक्लेडोमॅस्टॉइड मसल. ही जी मसल आहे लक्षात ठेवा. कसं बघणार स्टर्नोक्लेडोमॅस्टॉइड? सरळ बघायचं. पुन्हा राईट साइडला टिल्ट करा हेड. राईट साइडला टिल्ट केल्याच्या नंतर लेफ्ट साइडला इथं, ओके, इकडच्या लेफ्ट साइडला एक मसल टॉट व्हायला लागली. बघा बघा, होते का टॉट? जर होत नसेल तर इकडून राईट साइडला जसं फील हे करताय तसं इकडून याला अपोज करा या साइडने. जेवढा अपोज ओके, हे इकडे ढकला, हा फोर्स असेल. जेवढा अपोज तेवढी ही टाइट होईल का? यस और नो सांगा. होतंय का? यस और नो? ये है स्टर्नोक्लेडोमॅस्टॉइड. ओके ओके, स्टर्नोक्लेडोमॅस्टॉइड. ये मसल कौन से दोस्तों? ये है स्टर्नोक्लेडोमॅस्टॉइड. स्टर्नम ला अटैच है, स्टर्नम ला अटैच है. क्लेडो और मॅस्टॉइड प्रोसेस लायकाचे असते टेम्पोरल बोनच्या, म्हणून त्याचं नाव आहे स्टर्नोक्लेडोमॅस्टॉइड मसल्स. ये बहुत बड़ा नाम है, जस्ट याद रखो, स्टर्नोक्लेडोमॅस्टॉइड मसल. दूसरा दोस्तों पेक्टोरालिस मेजर. ये जो मसल्स है जिसके ऊपर ब्रेस्ट रिसाइड करते हैं, जिसके ऊपर मैमरी ग्लैंड होते हैं दोस्तों. इसके नीचे चेस्ट के दो मसल है, दैट इज पेक्टोरालिस मेजर. उसके नीचे होते हैं पेक्टोरालिस माइनर. तो वो भी मसल्स हेल्प इन दोस्तों इंस्पिरेशन. पेक्टोरालिस, ओके, पेक्टोरालिस मेजर बड़े है इसलिए पेक्टोरालिस मेजर. ओके, पेक्टोरस मींस चेस्ट. द मीनिंग ऑफ टर्म पेक्टोरस मींस दोस्तों चेस्ट. ये हो गए एडिशनल मसल्स फॉर फोर्सफुल इंस्पिरेशन. नाउ कुछ मसल है दोस्तों, दैट इज देयर आर एडिशनल मसल्स, या फिर एडिशनल नहीं कहेंगे पर मसल ही कह सकते हैं. देयर आर एडिशनल मसल फॉर दोस्तों दैट इज अ forceful
या फिर एनसीईआरटी ने जो शब्द यूज किया है फोर्सिबल एक्सपिरेशन के लिए, क्या है? फोर्सिबल एक्सपिरेशन के लिए दोस्तों, फोर्सिबल एक्सपिरेशन के लिए जो मसल्स होते हैं उन्हें कहते हैं नंबर 1, उनमें नंबर 1 है दोस्तों दैट इज इंटरनल इंटरकॉस्टल मसल, इंटरनल आईसी मसल या फिर इंटरनल इंटरकॉस्टल मसल, मींस बिटवीन द रिब्स होते हैं इंटरनल इंटरकॉस्टल मसल, नंबर 1। और नंबर 2 है दोस्तों दैट इज एब्डोमिनल मसल्स, एब्डोमिनल मसल्स। एब्डोमिनल मसल्स में 2 होते हैं, इंटरनल ऑब्लिक और एक्सटर्नल ऑब्लिक। इसमें 2 मसल है दोस्तों, एब्डोमिनल मसल में 2 है दैट इज इंटरनल ऑब्लिक मसल, इंटरनल ऑब्लिक, ओके, इंटरनल ऑब्लिक मसल, वॉल ऑफ एब्डोमिनल की मसल है इंटरनल ऑब्लिक और एक्सटर्नल ऑब्लिक, एक्सटर्नल ऑब्लिक। तो ये जो मसल क्या करते हैं दोस्तों, दे फॉर्म वॉल ऑफ एब्डोमेन। ये है, ये जो वॉल बना है, ठीक है, बर बेटा आशीष, ठीक है ठीक है, बर ठीक आहे बेटा, बॅकग्राऊंड ब्लॅक घेतलं ना ते एवढं कळत नाही बेटा, ते ट्रान्सफर बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये दिसतात। हा, हे आम्ही सगळं करून बघितलेलं, तुम्ही ना ह्याच्यावर फोकस करा, ठीक आहे, यू जस्ट फोकस ऑन व्हॉट आय एम सेइंग। बॅकग्राऊंडची काळजी मी घेतो बेटा, ते सगळे एक्सपेरिमेंट करून बघितलेत आम्ही। नाउ जस्ट प्लीज पे अटेंशन। सो दोस्तों, ये जो वॉल ऑफ एब्डोमिनल, ओके, abdominal muscles or abdominal wall muscles rather than using the term abdominal wall muscles means ये जो anterior abdominal wall है इसे कहते हैं anterior abdominal wall, और इसे कहते हैं दोस्तों posterior abdominal wall। ये abdomen थोड़ी है पर ये posterior wall है abdomen की। abdomen एक कैविटी पिछली और जो इसकी posterior बाउंड्री है ये इससे बनी है, और ये anterior है, anterior मींस सामने वाली साइड। तो बेटा ये जो है ये एंटीरियर एब्डोमिनल वॉल जो है दैट इज मेड अप ऑफ सम स्केलेटल मसल, और वो है दोस्तों इंटरनल ऑब्लिक और एक्सटर्नल ऑब्लिक। ये ऐसे तिरछे फायबर होते हैं, तिरछे, ओके। आता हे दिसत नसेल पण हे असे फायबर असतात, समजा हे असे, ओके, हे असे तिरछे, इकडे असे तिरछे, ओके, हे असं आहे, असं। आणि मग दुसरं त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट असतं, त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट, ओके, हे मसल्स आहेत। तर जरा लक्ष द्या, स्टर्नोक्लेडोमास्टोइड मसल, पेक्टोरलिस मेजर, इंटरनल इंटरकॉस्टल मसल और एब्डोमिनल वॉल मसल, जरा लक्ष द्या, दे हेल्प इन दोस्तों, दीज आर द एडिशनल मसल्स फॉर एक्सपिरेशन। नाउ प्लीज पे अटेंशन, नाउ प्लीज पे अटेंशन। नाउ प्लीज पे अटेंशन, नाउ प्लीज पे अटेंशन। दोस्तों यहां पे this is an muscles of anterior wall of abdomen, these are the muscles of दोस्तों anterior wall of abdomen, उसके muscles है ये, these are the muscles of anterior wall of abdomen, ये याद रखो। ना आपको समझ में आना चाहिए कि मैं किसकी बात कर रहा हूं। ये जो दोस्तों याद रखो, ये जो है यहाँ पे, ओके, दिस वन, ये वाली, ये जो है हम सिक्स पैक जो बोलते हैं, सिक्स पैक बनाते हैं, ये है, इस मसल का नाम है, कहाँ गए वो, ये है रेक्टस एब्डोमिनस। ये जो मसल है दोस्तों ये रेक्टस एब्डोमिनस है, ये वेस्टिजियल ऑर्गन है, इसका कोई काम नहीं। रेक्टस एब्डोमिनस जिसके सिक्स पैक्स बनते हैं, ओके, जिसके हम सिक्स पैक बनाते हैं, हम मींस जो भी बनाता है वो सिक्स पैक, वो है रेक्टस एब्डोमिनस। नाउ यहाँ पे 3 इंपॉर्टेंट मसल है जो, और वो लाइन उनके फाइबर ऑब्लिकली है, देखो ये है दोस्तों दैट इज अ एक्सटर्नल ऑब्लिक,
ये क्या है, एक्सटर्नल ऑब्लिक आउटर मोस्ट साइड पे, फिर उसके नीचे, और एक्सटर्नल ऑब्लिक के फाइबर कैसे है, ऐसे है, ऐसे है। नाउ दूसरी है दोस्तों इंटरनल ऑब्लिक, उसके फाइबर ऐसे है, और एक होती है दैट इज ट्रांसवर्स एब्डोमिनस, उसके फाइबर सरल होते हैं ऐसे। नाउ प्लीज पे अटेंशन, इसके फाइबर ऐसे है। देखो आप डायरेक्शन ऑफ फाइबर देखो दोस्तों, इसके जो फाइबर्स है आपको दिखेंगे, इसके जो फाइबर है इस डायरेक्शन में, किस डायरेक्शन में, इस डायरेक्शन में दिख रहे हैं आपको, इस डायरेक्शन में इसके फाइबर। ओके, किस डायरेक्शन में है, इस डायरेक्शन में। ये है ये नहीं आएगा सिलेबस में किस डायरेक्शन में, पर आपको मैं दिखाने की कोशिश कर रहा हूं कि किस डायरेक्शन में है। नाउ अगर बात करेंगे दोस्तों, हाँ अगर बात करेंगे, सपोज मान लो ये जो है इंटरनल ऑब्लिक, इसके फाइबर कुछ इस डायरेक्शन में है, इनके फाइबर कुछ इस डायरेक्शन में है। अगर और डिटेल बात करेंगे, और ये जो ट्रांसवर्स है इसके फाइबर कुछ इस डायरेक्शन में, ये ट्रांसवर्स डायरेक्शन में, इसलिए ऑब्लिक और लोकेशन के ऊपर नाम है। ये हो गई एक्सटर्नल ऑब्लिक, ये हो गई इंटरनल ऑब्लिक, और ट्रांसवर्स एब्डोमिनस, तीन मसल लेयर है। ये है एब्डोमिनल वॉल, और ये बिना कामच मसल है रेक्टस एब्डोमिनस, ये वेस्टिजियल है। ये रेक्टस एब्डोमिनस क्या है दोस्तों, ये जो है ये वेस्टिज, अरे ये जो है इट इज एन वेस्टिजियल, इसका इतना ज्यादा रोल नहीं है, वेस्टिजियल है, वेस्टिजियल मसल होती है, इतना ज्यादा इसका रोल नहीं है। पर ये जो है एक्सटर्नल ऑब्लिक, इंटरनल ऑब्लिक और ट्रांसवर्स एब्डोमिनस, दीज आर द मसल्स ऑफ एडिशनल मसल फॉर फोर्सफुल एक्सपिरेशन। दीज आर दोस्तों मसल्स फॉर फोर्सफुल एक्सपिरेशन, दीज आर मसल्स फॉर मसल्स ऑफ दोस्तों, मसल्स ऑफ फोर्सफुल या फिर फोर्सिबल एक्सपिरेशन, मसल्स ऑफ फोर्सिबल एक्सप्रेशन। नंबर 1 आकर जाएगा सबसे इनर ट्रांसफर एब्डोमिनस, इंटरनल ऑब्लिक और दोस्तों एक्सटर्नल ऑब्लिक। आर यू गेटिंग मी और नॉट? और ये जो पेक्टोरालिस मेजर है, चेस्ट वाली मसल, ये दिख रही है यहाँ पे, पेक्टोरालिस मेजर, ये क्या है दोस्तों, दैट इज इट इज एन मसल फॉर, इट इज अ मसल ऑफ दोस्तों फोर्सफुल, मसल ऑफ फोर्सफुल इंस्पिरेशन, फोर्सफुल इंस्पिरेशन की मसल है पेक्टोरालिस मेजर। दिस इज एन मसल ऑफ फोर्सफुल इंस्पिरेशन। आर यू गेटिंग मी और नॉट? समझते का? ओके, समझ में आ रहा है ना? ओके, इसका कोई रोल नहीं है, इस ये इतना ज्यादा इसका रोल कुछ नहीं है दोस्तों, ये रेक्टस एब्डोमिनस का, इसलिए ये वेस्टिजियल है, और इसी से बनते हैं सिक्स पैक, दिख रहा है ना, पैक जैसा दिख रहा है। ओके, बाकी के मसल के हम बारे में हम डिटेल में नहीं जानेंगे, ये सिलेबस में आएगा। ये इंग्वाइनल लिगामेंट होता है और इंग्वाइनल कैनाल होता है, ये आगे चल के है, बाद में देखेंगे। चलो छोड़ो, चलो छोड़ो, छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी, आगे बढ़ते हैं दोस्तों। और ये हो गया है हमारा, दैट इज द कॉन्सेप्ट ऑफ दोस्तों एब्डोमिनल मसल, देयर इज अ कॉन्सेप्ट ऑफ एब्डोमिनल मसल। नाउ ये तो हो गया एब्डोमिनल मसल, मैं आपको समझाने की कोशिश करता हूं द कॉन्सेप्ट ऑफ दोस्तों दैट इज अ इंटरकोस्टल मसल। ये आपको अगर दिख रहे हैं तो ये बहुत ही अच्छा हो जाएगा, इंटरकोस्टल मसल, ये बहुत ही इंपॉर्टेंट है दोस्तों, अगर आपको दिख रहे हैं तो। वाओ, ये आ गए डायग्राम इंटरकोस्टल मसल्स की, एक्सटर्नल इंटरकोस्टल और इंटरनल इंटरकोस्टल। तो इतना इजीली दिखना चाहिए एक्चुअली। ये है इंटरकोस्टल मसल, पर मुझे एग्जैक्ट दिखाना है कि एक्सटर्नल और इंटर रुक जाओ, जस्ट वेट, हाँ जस्ट वेट, यहाँ पे है कॉन्सेप्ट, यहाँ पे है वो कॉन्सेप्ट। अब प्लीज पे अटेंशन, आजा नोट पे, आजा आजा आजा, बड़ा हो जा। नाउ सी दिस, ये है दोस्तों थोरैक्स, क्या है, थोरैक्स।
ये है थोरेसिक केज और ये है थोरेसिक कैविटी, थोरेसिक केज। अब देखो फिर से एक बार, ये क्या है? स्टर्नम, फ्लैट बोन है, चेस्ट बोन बोला जाता है। व्हाट इज दिस दोस्तों? ये है स्टर्नम। ये क्या है? ये है स्टर्नम। इसका नाम क्या है? ये है दोस्तों स्टर्नम। क्या नाम है इस बोन का? स्टर्नम है। मैन्यूब्रियम बॉडी और एजिफाइड प्रोसेस। नाउ ये है रिब्स। तो वेंट्रल साइड ऑफ चेस्ट कैविटी इज फॉर्म्ड बाय स्टर्नम एंड दिस इज फॉर्म्ड बाय रिब्स। नाउ ये है कोस्टल हायालाइन कार्टिलेज। व्हाइट जो दिख रहा है ना, ये हायालाइन कार्टिलेज होता है। रिब्स आर नॉट डायरेक्टली अटैच्ड टू द स्टर्नम। एमसीक्यू, दे आर अटैच्ड टू द स्टर्नम वाया हायालाइन कार्टिलेज। ये हायालाइन कार्टिलेज दोस्तों। नाउ ये है रिब्स, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ एंड सिक्स्थ एंड सेवंथ। ओनली सेवंथ रिब्स आर डायरेक्टली अटॅच्ड टू द स्टर्नम. म्हणजे बाकीच्या 8वे 9वे 10वे 12 पियर्स आहेत रिबचे, 8वी 9वी 10वी ह्या 7th रिबला अटॅच होतात. ते आपल्या सिलेबसचं नाही, ते पुढे आहे. पाठीमागून दिसेल ही थोरेसिक कॅव्हिटी. पाठीमागून तुम्हाला काय, व्हाट आर दिस, व्हाट इज दिस, ये कौन सा वर्टिब्रा है, व्हिच वर्टिब्रा इज दिस, ये क्या है दोस्तों, कोई मुझे बता सकता है व्हाट इज दिस, ये क्या है, ये क्या है दोस्तों, व्हाट आर दिस, दिस इज एन थोरेसिक, ये क्या है दोस्तों, थोरेसिक वर्टिब्रे है. कितने होंगे? 12. इतने ही दिख रहे. थोरेसिक वर्टिब्रे दे फॉर्म डॉर्सल वॉल. नाउ ये है रिब्स. व्हाट आर दिस दोस्तों, व्हाट आर दिस, ये है रिब्स. ये क्या है? दीज आर द रिब्स. ये है रिब्स. नाउ और रिब्स का दूसरा नाम क्या है? कोस्टल. रिब्स का दूसरा नाम क्या है दोस्तों? रिब्स को बोला जाता है कोस्टल. रिब्स का दूसरा नाम होता है कोस्टल. और नेशन, दो नेशन के बीच में जो मैच होता है उसे क्या बोलते हैं? दो नेशन के बीच में जो मैच होता है उसे क्या बोलते हैं दोस्तों? दो नेशन के बीच में जो मैच होता है उसे क्या बोलते हैं? कोई मुझे बता सकता है उसका नाम क्या होता है दोस्तों? ओके, इंटरनेशनल. तो दो कोस्टल के बीच में जो स्पेस होगा उसे क्या बोलते हैं? इंटर कोस्टल स्पेस. और उसमें जो मसल होते हैं इन्हें कहा जाएगा, ये जो मसल है इन्हें कहा जाएगा दोस्तों इंटरकोस्टल मसल. इंटरकोस्टल मसल, उसके दो लेयर है, एक आउटर लेयर एक इनर लेयर. इस मसल के दो लेयर है. यहां से रिब कट करके लिया है दोस्तों. तो ये जो है दोस्तों, यहां पे देखो आप, ओके, ये जो है ये है एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल. क्या है ये? ये है दोस्तों एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल. और उसके फाइबर कुछ इस तरीके से है, उसके फाइबर्स की डायरेक्शन कुछ इस तरीके से है दोस्तों. ये है एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल. शायद आपको दिख रहा होगा. यस और नो, यस और नो. और उसके अंदर एक लेयर है जो है दोस्तों इंटरनल इंटरकोस्टल मसल. जो इंटरनल इंटरकोस्टल मसल, उनके फाइबर की डायरेक्शन कुछ इस तरीके से है. एक अंदर एक लेयर है, उनके फाइबर की डायरेक्शन कुछ इस तरीके से दोस्तों. ये है इंटरनल इंटरकोस्टल मसल. अब क्लियर है? अब क्लियर है या नहीं? तो इनके एक्शन भी अपोजिट होंगे. इनके अरेंजमेंट, फाइबर की डायरेक्शन ही अपोजिट है तो एक्शन भी अपोजिट होगी. तो ये जो एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल है दोस्तों, ये जो एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल है, इट इज फॉर, इसका नाम क्या है और इसका काम क्या है? इसका काम है दोस्तों, ये जो एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल है इसका काम है, ओके, नॉर्मल इंस्पिरेशन. इसका काम क्या है दोस्तों? इट हेल्प इन नॉर्मल इंस्पिरेशन. और ये जो है यहाँ पे दिखी है इंटरनल इंटरकोस्टल मसल, इसका काम क्या है दोस्तों? इट हेल्प इन फोर्सफुल. इसका काम क्या है? फोर्सफुल एक्सपिरेशन. किसमें मदद करेगी? फोर्सफुल एक्सपिरेशन में मदद करेगी. आर यू गेटिंग मी और नॉट? आर यू गेटिंग मी और नॉट? समझ में आया? समझ में आया? ये एंटागोनिस्टिक मसल है, ये एंटागोनिस्टिक मसल है दोस्तों. आर यू गेटिंग मी और नॉट? समझो, अपोजिट एक्शन है, अपोजिट एक्शन है, एंटागोनिस्टिक. आगे बढ़ते हैं, आगे बढ़ते हैं. ओके, तो ये जो है, जब अब देखो क्या है, ये जब एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल ये जब कॉन्ट्रैक्ट होगी दोस्तों, ये जब कॉन्ट्रैक्ट होगी तो होता क्या है? नाउ प्लीज पे अटेंशन. कुछ और दिखाने की कोशिश करता हूं. ये जो एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल है ये जब कॉन्ट्रैक्ट होगी दोस्तों, तो सपोज डायरेक्शन कुछ ऐसा है, मान लेते हैं हम बना रहे हैं डायरेक्शन ऐसा, कुछ ऐसा है. तो इट पुल द रिब्स अपवर्ड एंड आउटवर्ड. इट पुल द रिब्स अपवर्ड एंड आउटवर्ड. और अगर ये इंटरनल इंटरकोस्टल मसल दोस्तों अगर ये कॉन्ट्रैक्ट होती है तो उसकी वजह से रिब्स और स्टर्नम ये इट मूव्स डाउनवर्ड एंड
इनवर्ड डायरेक्शन में, डाउनवर्ड एंड इनवर्ड डायरेक्शन में। ओके, दे मूव्स इन डाउनवर्ड एंड इनवर्ड डायरेक्शन। समझे? समझे नहीं? और कुछ समझ में आ रहा है या नहीं? यस और नो दोस्तों, यस और नो? क्लियर है? नाउ प्लीज पे अटेंशन, नाउ प्लीज पे अटेंशन, नाउ प्लीज पे अटेंशन। सो दोस्तों बात करते हैं द कॉन्सेप्ट ऑफ, हमने देखा कि वी हैव एबिलिटी टू स्ट्रेंथन आवर इंस्पिरेशन एंड एक्सप्रेशन बाय यूजिंग एडिशनल मसल्स आइदर ऑफ एब्डोमेन और अदर मसल्स। तो एडिशनल मसल और मसल्स ऑफ फोर्सफुल इंस्पिरेशन है दोस्तों स्टर्नोक्लेडोमास्टोइड और पेक्टोरलिस मेजर, ये दो इंपॉर्टेंट है, बाकी तो बहुत सारे हैं पर ये दो ज्यादा इंपॉर्टेंट है। और मसल्स ऑफ फोर्सफुल एक्सपिरेशन के यहाँ एक आपने देखा इंटरनल इंटरकोस्टल मसल और एब्डोमिनल मसल, जिसके तीन है, इंटरनल ऑब्लिक, एक्सटर्नल ऑब्लिक, इंटरनल ऑब्लिक, और उसके भी अंदर है ट्रांसवर्स एब्डोमिनस। ये पाठ करायचं नाही सगळं हे, फक्त एब्डोमिनल मसल लक्षात ठेवा, एब्डोमिनल मसल्स ऑफ फोर्सफुल एक्सपिरेशन। नाउ दोस्तों तो बात करेंगे कि होता क्या है फोर्सफुल एक्सपिरेशन, बात करेंगे द कॉन्सेप्ट ऑफ फोर्सफुल एक्सपिरेशन क्या है, कैसे होगा फोर्सफुल एक्सपिरेशन, इसका मैकेनिज्म क्या है, मैं समझाता हूं। इसका मैकेनिज्म कुछ ऐसा है दोस्तों कि कॉन्ट्रैक्शन ऑफ, पहले तो रोल ऑफ इंटरकोस्टल मसल देखेंगे, इंटरनल इंटरकोस्टल मसल, और फिर देखेंगे रोल ऑफ दोस्तों एब्डोमिनल मसल। नंबर 1 दैट इज रोल ऑफ, कौन सी है रे बाबा, इंटरनल इंटरकोस्टल मसल। विद्यार्थ्याला असं काही डोक्यात त्यांच्या राहिलंच नाही पाहिजे, गणगण क्लिअरच, इंटरनल इंटरकोस्टल मसल, तरच त्या विषयामध्ये रुची निर्माण होते। इंटरनल इंटरकोस्टल मसल असं मला वाटतं, आणि हे खरंच आहे, मला वाटतं म्हणजे हे सत्य आहे। जोपर्यंत आपल्याला डेप्थ मध्ये तो कॉन्सेप्ट क्लियर होणार नाही तोपर्यंत ते कळणार नाही। नाउ व्हाट इज द रोल ऑफ इंटरनल इंटरकोस्टल मसल? तो दोस्तों होता क्या है, तो इंटरनल इंटरकोस्टल मसल में होता है नंबर 1 दैट इज कॉन्ट्रैक्शन ऑफ, ये जो इंटरनल मसल का कॉन्ट्रैक्शन हो गया दोस्तों, इंटरनल, मैं इसे आईसी मसल लिखता हूं, इंटरनल इंटरकोस्टल मसल अगर जब कॉन्ट्रैक्ट होता है दोस्तों, इट लीड टू द मूवमेंट ऑफ रिब्स एंड स्टर्नम इन डाउनवर्ड एंड इनवर्ड डायरेक्शन। ओके, इसकी वजह से क्या होगा दोस्तों, इसकी वजह से क्या होगा, दैट इट लीड टू दोस्तों, ये जब कॉन्ट्रैक्ट होता है तो इट लीड टू मूवमेंट ऑफ, ये सबसे इंपॉर्टेंट पॉइंट है, इट लीड टू मूवमेंट ऑफ दोस्तों, मूवमेंट ऑफ रिब्स एंड स्टर्नम, रिब्स, और इट पुल द रिब्स एंड स्टर्नम इन दोस्तों, that is in downward and inward direction, okay, it lead to the movement of ribs and sternum in downward and inward, ये भी ऐसा भी लिख सकते हैं। इसके बाद क्या होगा, इसके बाद जब दोस्तों याद रखो, जब दोस्तों कि ये स्टर्नम और रिब्स डाउनवर्ड और इनवर्ड मूव करेंगे तो वॉल्यूम ऑफ थोरेसिक कैविटी डिक्रीजेस। नाउ प्लीज पे अटेंशन, और क्या होगा दोस्तों, इसकी वजह से नंबर तीन हो जाएगा, दैट इज वॉल्यूम ऑफ थोरेसिक कैविटी, वॉल्यूम ऑफ थोरेसिक कैविटी क्या हो जाएगी, डिक्रीज हो जाएगी, इज डिक्रीजेस, और देयर इज अ डिक्रीज इन द वॉल्यूम ऑफ थोरेसिक कैविटी। अगर थोरेसिक कैविटी की वॉल्यूम डिक्रीज हो जाती है तो क्या हो जाएगा दोस्तों, इफ देयर इज अ डिक्रीज इन द वॉल्यूम ऑफ थोरेसिक कैविटी तो देयर इज अ again decrease in volume of pulmonary cavity, decrease in volume of pulmonary cavity, और वो ज्यादा डिक्रीज होगी वॉल्यूम ऑफ पल्मोनरी कैविटी, क्योंकि वो खींचा जा रहा है। अभी ये थोड़ी नॉर्मल एक्सप्रेशन है, पल्मोनरी कैविटी की वॉल्यूम भी डिक्रीज हो जाएगी, और पल्मोनरी कैविटी की वॉल्यूम डिक्रीज होने के बाद दोस्तों क्या होगा, पल्मोनरी कैविटी का अंदर का जो प्रेशर है वो इंक्रीज हो जाएगा। इसकी वजह से क्या होगा दोस्तों, देयर इज अ इंक्रीज इन इंट्रा पल्मोनरी प्रेशर, देयर इज अ इंक्रीज इन दोस्तों इंट्रा पल्मोनरी प्रेशर, और जब इंट्रा पल्मोनरी प्रेशर बढ़ेगा, दोस्तों तो क्या हो जाएगा, लिखो डिटेल में, और तो लिखो डिटेल में तो क्या हो जाएगा दोस्तों, ये कुछ ऐसा हो जाएगा, दैट इज एयर विल मूव फ्रॉम, दोस्तों क्या हो जाएगा, एयर विल मूव फ्रॉम हायर प्रेशर टू लोअर प्रेशर, दैट इज so increase in intrapulmonary pressure, that is intrapulmonary pressure
pulmonary pressure become more than the abdominal pressure, number one. Number two, number 7 point, that is दोस्तों इसके बाद क्या होता है, इसके बाद क्या होगा, याद रखो, इसके बाद दोस्तों दैट इज, इसके बाद ये हो गया, दैट इज एयर विल मूव फ्रॉम, दोस्तों मूव फ्रॉम दैट इज लंग्स, म्हणजे हायर प्रेशर, मूव फ्रॉम हायर प्रेशर जो कि लंग्स है में, फ्रॉम हायर टू लोअर प्रेशर, अरे दोस्तों ये क्या हो गया, दैट इज एन, ये क्या हो गया, इट लीड टू दोस्तों एक्सपिरेशन, इससे क्या होता है, इट लीड टू एक्सपिरेशन, इससे हो गया एक्सपिरेशन, इससे होता है दोस्तों एक्सपिरेशन, इससे हो गया एक्सपिरेशन, इससे होता है एक्सपिरेशन, रोल ऑफ इंटरनल इंटरकोस्टल मसल, ओके, इन फोर्सफुल एक्सपिरेशन। तो सबसे इंपॉर्टेंट लाइन ये है, सबसे इंपॉर्टेंट लाइन यहाँ पे की लाइन है, दैट इज अगर वो इंटरनल इंटरकोस्टल मसल दोस्तों कॉन्ट्रैक्ट होती है तो रिब्स एंड स्टर्नम ओके मूव्स इन डाउनवर्ड एंड इनवर्ड डायरेक्शन, यह है की लाइन, उसकी वजह से थोरेसिक कैविटी की वॉल्यूम डिक्रीज होगी। करते है कहा, ठीक है। अरे हे प्रश्न तुम्ही थांबा रे, तुम्ही थांबा ना, असं शक्य अबडोमिनल नाही, ऍटमॉस्फेरिक प्रेशर पाहिजे होतं 6 पॉइंट मध्ये बार, ओके सॉरी ठीक, थैंक यू। Intrapulmonary pressure become more than the atmospheric pressure, sorry, it become more than the atmospheric pressure, sorry, okay done, clear है, आता क्लियर है, ओके क्लियर है का, समजते का, ठीक है, हे क्लियर है। फोर्सफुल इंस्पिरेशन सांगितलं बेटा, फोर्सफुल इंस्पिरेशन इज कैरिड आउट बाय दैट इज अ sternocleidomastoid and pectoralis major muscle, and sternocleidomastoid, these are the muscles of forceful inspiration, याच्या अगोदर बोललोत ना आपण, हे असं होतं फोर्सफुल एक्सपिरेशन। आता ह्याचं डिटेल एक्सप्लेनेशन पुढं, व्हाट इज द रोल ऑफ एब्डोमिनल मसल, एब्डोमिनल मसल का रोल क्या है, ओके इस सभी में एब्डोमिनल मसल का रोल क्या है, कि एब्डोमेन क्या होगा दोस्तों, जब एब्डोमिनल कॉन्ट्रैक्ट होता है, ये जो एब्डोमिनल मसल ये कॉन्ट्रैक्ट हो जाएंगे तो द एब्डोमिनल कंटेंट इज पुश्ड टुवर्ड द डायफ्राम, उसकी वजह से दोस्तों इट लीड टू द अपवर्ड मूवमेंट ऑफ डायफ्राम एंड डायफ्राम बिकम, दैट इज डायफ्राम इज आर्च्ड अपवर्ड, और डायफ्राम जब आर्च्ड अपवर्ड होता है तो फिर से वही सब होगा, थोरेसिक कैविटी की वॉल्यूम कम हो जाएगी, पल्मोनरी कैविटी की वॉल्यूम कम हो जाएगी, फिर से पर्मनरी प्रेशर बढ़ जाएगा। नाउ प्लीज पे अटेंशन, क्या क्या होता है मैं समझाने की कोशिश कर रहा हूं, दैट इज दोस्तों बात कर रहे टॉपिक है दैट इज अगेन फोर्सफुल, टॉपिक है फोर्सफुल एक्सपिरेशन, और फोर्सफुल एक्सपिरेशन का एक मसल देखा हमने, एक इंटरनल इंटरकोस्टल मसल, अभी देखते हैं दोस्तों फोर्सफुल एक्सपिरेशन ड्यू टू फोर्सफुल एक्सपिरेशन ड्यू टू एब्डोमिनल मसल, abdominal muscle, forceful expiration due to abdominal muscle, forceful expiration due to abdominal muscle। now please pay attention, फर्स्ट 2 पॉइंट में कंफ्यूजन हो रहा है, लेक्चर के बाद पूछता हूं, विचारा ना काय प्रॉब्लेम है, जरा मी काय सांगतो ना, अरे तुम्हाला डाउट सेशन आहे ना, डेडिकेटेड डाउट सेशन, तुम्ही जरा बंद करता का, ते नसतं हे मी बंद करतो, दोन्ही पैकी एक सांगा काय ते, तुम्ही तरी ते आपण जास्त जोरात पळल्यावर काय दुखतं, ठीक आहे, बसल्यावर काय दुखतं, उठल्यावर काय दुखतं, हे एनसीईआरटी चे प्रश्न नाहीयेत, ओके, दीज आर द नॉट एमसीक्यू इन्क्लुडेड इन द नीट एग्जाम, ते तुमच्या उत्सुकतेपोटी असणं ठीक आहे, डाउट सेशन मध्ये विचारा,
खूप मेजर जर इश्यू आहे तरच तिथे कमेंट करा. हे त्यासाठी नाही की तुम्हाला बोलण्यासाठी. ओके, तो त्यासाठी नाहीच आहे ते. हा सेक्शन त्यासाठी नाहीच आहे, लक्षात ठेवा की तुम्ही परत म्हणजे हाय ते टाईप करत राहा, त्यासाठी नाहीच आहे ते. ओके, त्यासाठी नाही आहे ते. प्लीज प्लीज, हे यासाठी की तुम्हाला डाऊट वगैरे विचारता यावेत म्हणून. असलं आशाने शिकणं नसतं, ये पॉसिबल नाही. तुम्हाला समजला का नाही हा मुद्दा, त्यासाठी तुम्ही तुमचे प्रश्न रेज करायला मी शिकवत असताना दिस इज अ रॉंग. तुमचे कुठले एक मेथड आहे की एकदा कॉन्सेप्ट शिकून झालाय फोर्सफुल एक्सप्रेशनचा, मग मी तुम्हाला वेळ देतो, मग तुम्ही प्रश्न विचारा. अलग लक्षात येतंय? ही दिस इज नॉट द वे. रोज डाऊट सेशन असतं पियुष, रोज रोज डाऊट सेशन असतं, रोज डेली. आलं लक्षात? डेली डाऊट सेशन आहे. लेक्चर नंतर रोज डाऊट सेशन असतं, रोज डेली. उद्यापासून हे बंद करून टाकतो मी, ठीक आहे? हा, आणि मग डाऊट सेशनला आपण ओपन करू. काही पण प्रश्न विचारायला तुम्ही मजाक चाललाय का इथं? अरे हे शिका तर खरी, कॉन्सेप्ट तर शिका. मी शिकवू बी देत नाही, तुमचे काही पण प्रश्न विचारतात. तसं नसतं बेटांनो, तुम्ही नवीन आहात ह्या सगळ्या गोष्टीमध्ये, तुम्हाला वेळ लागेल. भरकटू नका जाऊ. ट्रेनिंगची गरज आहे, ट्रेनिंगची. मी सांगतोय, समजा आर्मीची ट्रेनिंग आहे, ठीक आहे, आणि मी सांगतोय की ही सिच्युएशन हिमालयाची अशी आहे आणि हिमालयामध्ये आपल्याला असं वर वर जावं लागेल, हे प्रिकॉशन्स घ्यावं लागतील, असं इक्विपमेंट आपल्याला लागतील, आणि त्याच्यावर फोकस आहे. आणि तू म्हणताय सर मग समुद्रात असेल तर कसं करायचं? समुद्रासाठी वेगळे ट्रेनिंग असणार आहे, त्याच्यासाठी वेगळ्या गोष्टी असतील, है ना? असं नाही चालणार. तुमचे डायलॉग असणं, तुमचे प्रश्न, मी त्याला सन्मान आहे, मान आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण त्याचं डाऊट सेशन मध्ये, लेक्चर चालू असताना नाही. असं नसतं. तुम्ही कधी शाळेतल्या लेक्चरला विचारले का सुरू असताना, सर एक मिनिट ते तुमचं थांबा, मी काय बोलतो ते ऐका ना, ते सांगा, असं आहे का? तुम्ही कधी विचारले का? तेच किद्दा सांगू, तेच किद्दा सांगू. यांनी काय होतं माहितीये का, लिंक तुटते. जे चांगले मुलं आहेत ना, तुमच्या त्या क्वेश्चन मुळे चांगल्या मुलांची लिंक तुटते, त्या टीचरची लिंक तुटते. आता हे लास्ट वेळ सांगणे, त्याला मी रिमूव्ह करून टाकल नेक्स्ट टाइम. हा, आणि मी रिमूव्ह केलं की त्याला तो लेक्चर पर्यंत ऍड करता येणार नाही. लक्षात, त्याला दुसऱ्या दिवशी ऍड व्हावं लागेल. तुम्ही डाऊट विचारा, पण एक मी पूर्ण कॉन्सेप्ट शिकवतो. हे झालं फोर्सफुल एक्सप्रेशन, आणि मग मी थांबतो 2 मिनिटं, मग तुम्ही तुमचे डाऊट विचारा. तुम्ही काहीतरी विचार, मी तुमच्या विचाराला थांबवत नाहीये, पण त्याला एक वेळ आहे. तुम्ही लिहून ठेवा ना बाजूला तोपर्यंत. आलं लक्षात? क्लिअर? फक्त समजलं का नाही, हा मी विचारतो, नाही समजलं त्यावेळेस विचारा, सर समजलं नाही, 2 पॉईंट समजले नाहीत, 3 पॉईंट समजले नाहीत, हे सांगा. तिसरा कळाला नाही, चौथा कळाला नाही, बस आता पुढे ह्याच्यावर चर्चा नको. नाव, अरे किती सुंदर कॉन्सेप्ट आहे हा फोर्सफुल एक्सप्रेशनचा. बाय ॲबिडॉमिनल मसल, इंटरनल, एक्सटर्नल, इंटरनल एंड ट्रांसवर्स. बघा काय कॉन्सेप्ट आहेत. नाउ प्लीज पे अटेंशन. होता क्या है इसमें दोस्तों, दैट इज कॉन्ट्रैक्शन ऑफ एब्डोमिनल मसल, कॉन्ट्रैक्शन ऑफ एब्डोमिनल मसल. अगर ये एब्डोमिनल मसल है, कॉन्ट्रैक्शन ऑफ मसल्स ऑफ एब्डोमिनल वॉल, कॉन्ट्रैक्शन ऑफ मसल्स ऑफ एब्डोमिनल वॉल, टू बी स्पेसिफिक, क्योंकि एब्डोमिनल मसल आपको लगेगा एब्डोमेन पे कहां पे है, तो मसल्स ऑफ एब्डोमिनल वॉल है, कॉन्ट्रैक्शन ऑफ मसल्स ऑफ एब्डोमिनल वॉल. वाओ, वॉल, इनका अगर कॉन्ट्रैक्शन होता है, कौन से है, एक्सटर्नल ऑब्लिक, इंटरनल ऑब्लिक और ट्रांसवर्स एब्डोमिनस. तो होगा क्या दोस्तों, तो जो एब्डोमिनल कंटेंट है, मींस जो विसरल ऑर्गन होते हैं, they moves toward the diaphragm. Okay, abdominal means towards the diaphragm, means they moves upward and goes toward the diaphragm. Number 2 point दोस्तों, इसमें क्या होगा, that is abdominal content जो है, abdominal content म्हणजेच त्याच्यामध्ये असलेले ऑर्गन्स, abdominal content म्हणजे त्याच्यामध्ये असलेले ऑर्गन्स, लिव्हर वगैरे सगळे काय होतील, moves upwards towards the diaphragm, moves upwards दोस्तों towards the diaphragm, they moves upward
टुवर्ड्स द डायफ्राम, दे मूव्स अपवर्ड टुवर्ड्स द डायफ्राम। तो उसकी वजह से क्या होता है दोस्तों, अगर ये डायफ्राम की तरफ बढ़ रहे हैं तो डायफ्राम मूव्स अपवर्ड, क्योंकि नीचे से प्रेशर आ जाएगा एंड डायफ्राम उनको एकोमोडेट करने के लिए डायफ्राम मूव्स अपवर्ड एंड दोस्तों इट मूव्स ऑन अपर साइड एंड बिकम आर्च बन जाता है। नंबर 3 पॉइंट, दैट इज जो डायफ्राम है, डायफ्राम अगेन मूव्स on upper side or upward and become दोस्तों become arch म्हणजे कसा बनतो, like this, become arched असा। त्यामुळे काय होईल, याच्यामुळे काय होईल, बाकी सगळ्या गोष्टी होतील पुढच्या। काय, हे बेसिक झालं। देन there is a decrease in volume of thoracic cavity, decrease in volume of thoracic cavity की वॉल्यूम डिक्रीज हो जाएगी। डिक्रीज इन वॉल्यूम ऑफ थोरैसिक कैविटी, थोरैसिक कैविटी ची वॉल्यूम कमी झाली की देयर इज अगेन दोस्तों डिक्रीज इन वॉल्यूम ऑफ, देयर इज अ डिक्रीज इन वॉल्यूम ऑफ पल्मोनरी कैविटी, लंग्स की वॉल्यूम कमी व्हायला लागल। एंड व्हेन देयर इज अ दोस्तों पल्मोनरी कैविटी की अगर वॉल्यूम कमी होती है तो देयर इज अ इंक्रीज इन इंट्रा पल्मोनरी प्रेशर, मींस लंग्स के अंदर का प्रेशर बढ़ जाएगा। देयर इज अ इंक्रीज इन इंट्रा पल्मोनरी प्रेशर। तो इंट्रा पल्मोनरी प्रेशर अगर बढ़ता है दोस्तों, सो दैट आईपीपी इंट्रा पल्मोनरी प्रेशर, वही बाकी सब है। इंट्रा पल्मोनरी प्रेशर become more than atmospheric pressure, become more than atmospheric pressure। now please pay attention, become more than atmospheric pressure। और उसकी वजह से क्या होता है दोस्तों, उसकी वजह से फिर दोस्तों आपको सबको पता है दैट एयर का नेचर क्या है, एयर विल मूव फ्रॉम दोस्तों फ्रॉम हायर टू लोअर प्रेशर। हायर प्रेशर अभी लंग्स में है और लोअर प्रेशर दोस्तों अभी एटमॉस्फेयर है। इट मूव्स फ्रॉम हायर टू लोअर प्रेशर। और ये क्या हो जाएगा दोस्तों, तो ये फोर्सफुल एक्सपिरेशन का कॉन्सेप्ट है। दिस इट लीड टू दोस्तों फोर्सफुल और फोर्सिबल एक्सपिरेशन। समझे क्या हो रहा है, समझे या नहीं समझे? ओके, ये नीचे से जो एब्डोमिनल कंटेंट है वो डायफ्राम को ऊपर धकेल रहे हैं, इसलिए थोरैसिक कैविटी की वॉल्यूम कम हो रही है। आर यू गेटिंग मी और नॉट? आता क्लियर है? ओके, नाही कळालं बरं ठीक आहे। काय कळालं नाही राहुल सांग, छान, काय कळालं नाही? ओके, सेकंड पॉइंट कळालं नाही। नाउ प्लीज पे अटेन्शन, सेकंड पॉइंट कळालं नाही, बरं ठीक आहे सांगतो। बरं आता जरा लक्ष असं विचारा, मग डिटेल मध्ये मला सांगता तरी आहे। समजा इमेजिन करा, ये है दोस्तों थोरैसिक कैविटी। ये क्या है? थोरैसिक कैविटी। यहाँ पे हम मान लो अपना डायफ्राम, ये क्या है मान लो डायफ्राम, जस्ट वेट, ये है थोरैसिक कैविटी। नाउ प्लीज पे अटेंशन, मैं ये समझाने वाला था, जस्ट वेट। अब होता क्या है, ये है थोरैसिक कैविटी, ये है थोरैसिक कैविटी, ओके, दिस इज एन डायफ्राम, दिस इज एन डायफ्राम। और दोस्तों यहां से नीचे है, मान लो ये है एब्डोमिनल कैविटी। ये क्या है मान लो ये है एब्डोमिनल कैविटी, ये है एब्डोमिनल कैविटी, ओके, ये है मान लो एब्डोमिनल कैविटी, ओके, ये है एब्डोमिनल कैविटी। और दोस्तों ये है एब्डोमेन, तो ऊपर है थोरैसिक कैविटी। ऊपर क्या है? ऊपर है दोस्तों दैट इज थोरैसिक कैविटी, ऊपर है थोरैसिक कैविटी, ओके। नाउ समझ लो इस बात को। तो होगा क्या, यहां पे अगर ये मसल कॉन्ट्रैक्ट होते हैं, नाउ कॉन्ट्रैक्शन ऑफ एब्डोमिनल मसल दोस्तों, कॉन्ट्रैक्शन ऑफ एब्डोमिनल मसल, कॉन्ट्रैक्शन ऑफ एब्डोमिनल वॉल मसल, एब्डोमिनल वॉल है उसके मसल अगर कॉन्ट्रैक्ट होते हैं तो ये वाले, ओके, ये वाले, व्हाट इज दिस, ये क्या है? दिस इज दोस्तों ये है थोरैसिक कैविटी, ये है थोरैसिक कैविटी, ये है अपना डायफ्राम,
ये है अपना डायफ्राम। डायफ्राम दोस्तों ये है हमारी एब्डोमिनल कैविटी, एब्डोमिनल कैविटी, एब्डोमिनल कैविटी। नाउ प्लीज पे अटेंशन। और इसके अंदर कुछ ऑर्गन्स है, इसके अंदर मान लो कुछ ऑर्गन्स है। मान लो यहाँ पे दोस्तों लीवर है, मान लो यहाँ पे लीवर है, ओके। यहाँ पे मान लो ईसोफेगस है, ऐसा इस साइड पे ऐसा स्टमक है, ओके ओके। ये फिर स्मॉल इंटेस्टाइन है, ओके। यहाँ पे दूसरे भी ऑर्गन है, यहाँ पे मान लो ऐसा लार्ज इंटेस्टाइन है, ओके। ट्रांसवर्स कोलॉन है, ये सीकम है, ओके। ये ऐसा ट्रांसवर्स कोलॉन है, डिसेंडिंग कोलॉन, ये सब ये ऑर्गन है। दीज आर द कंटेंट। तो दोस्तों होगा क्या, ये जब मसल कॉन्ट्रैक्ट होते, ये जब मसल्स, ओके, एंटीरियर वॉल के मसल जो ऊपर से मैं दिखा नहीं रहा हूं, अगर ये ऐसे कॉन्ट्रैक्ट होते लाइक दिस, कपालभाति, हम एब्डोमिनल मसल को ही कॉन्ट्रैक्ट करते हैं, तो ये जो कंटेंट है लार्ज इंटेस्टाइन, स्मॉल इंटेस्टाइन, लीवर, ये थोड़ा सा अपवर्ड जाते हैं, थोड़ा सा अपवर्ड जाएंगे दोस्तों टुवर्ड्स द डायफ्राम, टुवर्ड्स द डायफ्राम जाएंगे। इट विल लुक लाइक दिस, टुवर्ड्स द डायफ्राम जाएंगे दोस्तों। और अगर ये टुवर्ड्स द डायफ्राम जाते हैं तो सिचुएशन कुछ ऐसी होती है, देखो सिचुएशन कुछ ऐसी हो जाएंगे दोस्तों। ये जो है इसकी वजह से ये डायफ्राम इट मूव्स दोस्तों अपवर्ड, इट मूव्स अपवर्ड एंड बिकम आर्च्ड। नाउ ये डायफ्राम देखो ये आर्च्ड हुआ है, इसे कहेंगे आर्च्ड डायफ्राम। ये थोड़ा सा मान लो यहाँ पे थोड़ा सा फ्लैट है, ये जो डायफ्राम है मान लो यहाँ पे थोड़ा सा ऐसा फ्लैट है नॉर्मली, यहाँ पे इस सिचुएशन में। अभी जो बना है डायफ्राम, ये जो डायफ्राम बना है दोस्तों ये है फ्लैट। अभी क्या हुआ है, ये हुआ है आर्च्ड अपवर्ड। यहाँ पे जो डायफ्राम है, इस डायफ्राम जो कि पार्टीशन होता है थोरेसिक और एब्डोमिनल कैविटी का, ये दोस्तों इट बिकम आर्च्ड अपवर्ड, इट इज आर्च्ड अपवर्ड। क्यों अपवर्ड गया है, क्यों अपवर्ड हुआ है, क्योंकि ये जो दोस्तों ये क्यों ऊपर गया है, क्योंकि ये जो मसल है मान लो ये थोड़े से कॉन्ट्रैक्ट हुए हैं, ये मसल थोड़े से कॉन्ट्रैक्ट हुए हैं, उसकी वजह से ये जो कंटेंट था अंदर वाला, ये कंटेंट थोड़ा सा ऊपर की साइड को गया है। ये जो कंटेंट है दोस्तों थोड़ा सा ये ऊपर की साइड को गया है, समझे आप। ये जो कंटेंट है ये कहाँ गया है, ये थोड़ा सा ऊपर साइड को गया है, इसीलिए दोस्तों इसीलिए ओके ये इस डायरेक्शन में मूव हुआ है, ये जो कंटेंट है वो इस डायरेक्शन में मूव हुआ है टुवर्ड्स द डायफ्राम, और इसकी वजह से वो आर्च्ड अपवर्ड हुआ है। इसीलिए ये जो थोरैसिक कैविटी है उसकी वॉल्यूम कम हुई है। ये जो एब्डोमिनल कैविटी है ये क्यों हुआ है, देयर इज दोस्तों कॉन्ट्रैक्शन ऑफ एब्डोमिनल मसल, एब्डोमिनल मसल का कॉन्ट्रैक्शन हुआ है। अब क्लियर है, अब क्लियर है, ओके। काल काल का काय झालंय तो आता जरा लक्ष ठेवा, सिंपल है, आता जरा लक्ष ठेवा। हे एब्डोमिनल मसल है, ओके, ये एब्डोमिनल मसल है। अभी ये कॉन्ट्रैक्ट हो रहे हैं तो क्या हो जाएगा, देखो कुछ थोड़ा सा ऊपर आया हुआ लग रहा है आपको, तो ये डायफ्राम यहां तो मैं दिखा नहीं सकता, ये ऊपर आ रहा है, इसलिए थोरैसिक कैविटी की वॉल्यूम हे झाले, इसलिए थोरॅसिक कैविटी की वॉल्यूम डिक्रीज हुई आहे। कळतंय का, आता बघा हे डायफ्राम वरच्या साईडला गेलाय कारण की ऍब्डोमिनल कंटेंट वर पुश झाले, ठीक आहे। आता बघा परत काय सांगतो, नीट लक्ष द्या। बघा कॉन्ट्रैक्शन ऑफ मसल ऑफ एब्डोमिनल वॉल, उसकी वजह से क्या होगा दोस्तों, उसकी वजह से क्या होता है, दैट उसकी वजह से द एब्डोमिनल कंटेंट मूव्स अपवर्ड टुवर्ड द डायफ्राम, असं थोडंसं वर 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 खेचल्या जातील ते, अँड डायफ्राम मूव्स अपवर्ड अँड बिकम आर्च, म्हणजे बाणासारखा बनतो हे असा। त्याच्यामुळे मग बाकीच्या सगळ्या गोष्टी होतात, थोरॅसिक कॅव्हिटीची व्हॉल्यूम डिक्रीज होते, पल्मोनरी कॅव्हिटीची व्हॉल्यूम डिक्रीज होते, आणि पल्मोनरी कॅव्हिटीची व्हॉल्यूम डिक्रीज झाली की पल्मोनरी प्रेशर वाढतं, त्यामुळे एक्सपिरेशन होतं। आता कळायला लागले, पॉसिबल असेल तर ॲनिमेशन दाखवा। बर ठीक ठीक चालतंय, ॲनिमेशन ह्याचं नसणार आहे, फोर्सफुल एक्सप्रेशनचं ॲनिमेशन
असलं तर उद्याच्याला दाखवतो, मला नाही वाटत असेल म्हणून. ठीक आहे, तरी पण बघूया आपण. हा कमी शक्यता आहे तसं जरा हे असण्याची. काय 12 मिनिटाचा व्हिडिओ आहे तो. नाहीये व्हिडिओ अवेलेबल, तुम्ही बघून घ्या, तुम्हाला कळल ते. ठीक आहे, कळतंय का हे? ठीक आहे का नाही कळाल तुम्हाला? कळत नसेल तर परत सांगतो. ठीक आहे, ठीक आहे. हे मोबाईल नावाने कोण ऍड झाले? आपापल्या नावाने तरी ऍड होणार. ओके, आयसी मसल का भी बताओ ना प्लीज. सांगितलं ना इंटरकॉस्टल मसलचं, तेच सांगितलं ना. ठीक आहे, बरं ठीक आहे. ठीक आहे, टाकू द्या आता, काय करणार त्याला. लोक आपापले लेवल दाखवत असतात, है ना, त्यामुळे टेन्शन नका घेऊ तुम्ही. चालतंय. बर, ठीक, जरा लक्ष द्या. We have ability to strengthen the inspiration as well as expression by using additional muscle. Now additional muscles for forceful inspiration are sternocleidomastoid muscle and pectoralis major. जी ही आहे pectoralis major muscle आणि इथं आहे sternocleidomastoid muscle. ही जे तुम्हाला टॉट एकदम टाइट मसल दिसते. Additional muscle for forceful expiration are internal intercostal muscle and abdominal वॉल मसल. उसमें इंटरनल ऑब्लिक, एक्सटर्नल ऑब्लिक और दोस्तों ट्रांसवर्स एब्डोमिनस और एक है, दैट इज अ ट्रांसवर्स एब्डोमिनस. काय आणखीन एक, दैट इज ट्रांसवर्स एब्डोमिनस. लिहिताना ऍक्च्युअली हे असं लिहायला पाहिजे. सुरुवातीला एक्सटर्नल म्हणजे हे एक्सटर्नल आहे ना, त्यामुळं नंतर इंटरनल आणि सर्वात आतमध्ये असते ते म्हणजे ट्रान्सवर्स. हे लियर येणार नाहीत पण सांगा. पुढं काय आहे, हे आपण बघितलं. ठीक है, हे काय आहेत, दैट इज दोस्तों ये है एक्सटर्नल ऑब्लिक, ये मसल इंटरनल ऑब्लिक और ट्रांसफर एब्डोमिनस. दीज आर द मसल्स ऑफ फोर्सफुल एक्सप्रेशन. ह्या कॉन्ट्रॅक्ट झाल्या म्हणजे याच्या आतमधले जे कंटेन आहे ते वर जातं. ह्या अशा कॉन्ट्रॅक्ट झाल्या किंवा मध्ये दबल्या ह्याचं आतमधलं कंटेंट वर जातं. ही आहे पेक्टोरलिस मेजर. ओके, चेस्ट मसल आहे, मसल्स ऑफ फोर्सफुल इन्स्पिरेशन. पुढं काय होईल लक्ष द्या. मग आपण बघितलं इंटरनल एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल आणि इंटरनल इंटरकॉस्टल मसल. इंटरकॉस्टल मसल मीन्स दीज आर द मसल्स ऑफ रिब्स. ये है दोस्तों थोरॅसिक केज किंवा ही थोरॅसिक कॅव्हिटी आहे. 37 बोन न बनलेले आहे. एक स्टर्नम, 24 रिब आणि 12 थोरॅसिक व्हर्टिब्रे असतात. हे स्टर्नम आहे, पाठीमागे थोरॅसिक व्हर्टिब्रा, हे रिब्स आहेत, रिबच्या मध्ये मसल्स आहेत. तर ह्या बघा एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल आहेत आणि ह्या आहेत इंटरनल इंटरकॉस्टल मसल. एक्सटर्नल तुम्हाला सांगतो मी, एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल काय करतात,
they are responsible, they causes the movement of sternum and ribs in अपवर्ड अँड आउटवर्ड डायरेक्शन. त्यामुळे काय होतं, थोरॅसिक कॅव्हिटीची व्हॉल्यूम वाढते आणि ह्या ज्या इंटरनल इंटरकॉस्टल मसल्स आहेत ह्या दे कॉजेस द मुवमेंट ऑफ दॅट रिब्स अँड स्टर्नम इन दोस्तो डाऊनवर्ड अँड इनवर्ड डायरेक्शन. डाऊनवर्ड अँड इनवर्ड डायरेक्शन. त्यामुळं त्याची थोरॅसिक कॅव्हिटीची व्हॉल्यूम कमी व्हायला लागते. पुन्हा आपण बघितलं की फोर्सफुल एक्सपिरेशन मध्ये रोल ऑफ इंटरनल इंटरकॉस्टल मसल, कॉन्ट्रॅक्शन ऑफ दॅट इंटरनल इंटरकॉस्टल मसल इट लीड टू द मुवमेंट ऑफ रिब्स अँड स्टर्नम इन डाऊनवर्ड अँड इनवर्ड डायरेक्शन. मी हे शिकवतो तुम्हाला, की आता वेळ नाहीये. एक सोपं आहे, बकेट हँडल माहिती आहे का? बकेटचं हँडल, बकेट हँडल मुवमेंट असते बघा, ते शिकवतो. आणि एक पंप हँडल म्हणजे हँड पंप असतो ना हापसा, तशी पण एक मुवमेंट आहे, ते एक्सप्लेन करतो देशाला. सो त्याच्यामुळे काय होईल, रिब्स अँड स्टर्नम डाऊनवर्ड आणि इनवर्ड जातील. डाऊनवर्ड आणि इनवर्ड म्हणजे हे असं, हे बघा हे असं आहेत ना, ते हे डाऊनवर्ड खाली जाणं आणि इनवर्ड म्हणजे आतमध्ये पण येणं. इनवर्ड म्हणजे ह्या साईडला आणि डाऊनवर्ड म्हणजे ह्या साईडला. तर हे अशी मुवमेंट आहे, अशी मुवमेंट आहे, डाऊनवर्ड आणि इनवर्ड, डाऊनवर्ड आणि इनवर्ड, डाऊनवर्ड आणि इनवर्ड, हे अशी मुवमेंट असते. डाऊनवर्ड आणि इनवर्ड, डाऊनवर्ड आणि इनवर्ड. ओके, तुम्हाला दाखवतो बकेट हँडल मुवमेंट. हा एकच मिनिट, 2 मिनिट थांबा. बकेट हँडल मुवमेंट दाखवतो, मग तुम्हाला कळायला. एकच मिनिट थांबा. ती असते कशाला म्हणायचं डाऊनवर्ड इनवर्ड आणि कशाला म्हणायचं अपवर्ड आउटवर्ड. जरा लक्ष द्या. सीरीज ये है बकेट हैंडल. और दोस्तों दीज आर लाइक रिब्स, दीज आर लाइक रिब्स. आता बघा, ज्यावेळेस आता दाखवतो तुम्हाला व्हॉल्यूम कशी वाढते. हे आहे रिब्स, हे काय रिब्स आहे, बकेट हँडल म्हणजे रिब्स आहे. आता कशाला म्हणायचं आउटवर्ड आणि अपवर्ड. हे बघा हे असं आहे, तर हे अपवर्ड पण चाललंय आणि ही जी व्हॉल्यूम आहे ही वॉल आहे, हे लक्षात ठेवा. इथून इकडे व्हॉल्यूम वाढायला लागली, हे झालं अपवर्ड अँड आउटवर्ड. कळतंय? आता बघा हा स्पेस किती मोठा झालाय, हा स्पेस जवळपास किती मोठा झालाय, कळतंय? हा 4 बोटाच्या पुढचा स्पेस आहे, ह्याला म्हणायचं अपवर्ड आणि आउटवर्ड. अपवर्ड अँड आउटवर्ड, हा स्पेस बघा किती मोठा झालाय, व्हॉल्यूम वाढली का नाही. आणि हे जर का डाऊनवर्ड आणि हे झालं डाऊनवर्ड आणि सोबतच इनवर्ड, हा स्पेस कमी झाला. काय राहिला स्पेस हँडल मध्ये आणि ह्या बकेटच्या वॉल मध्ये? काय मुवमेंट स्पेस राहिला का नाही, व्हॉल्यूम कमी झाली. हे कशामुळे होतं, तर ही जी रिब्सची मुवमेंट आहे, लक्षात ठेवा रिब्सची मुवमेंट आहे. ही काय झाली रिब्सची मुवमेंट. दिस वन इज दोस्तों ये क्या हो गया, ये हो गया दैट इज अपवर्ड, सॉरी सुरुवातीला आउटवर्ड आणि नंतर अपवर्ड. ओके, आउटवर्ड अपवर्ड, आउटवर्ड अपवर्ड, कळाले? किंवा अपवर्ड आउटवर्ड असं म्हणू शकता. आता बघा किती स्पेस आहे, किती स्पेस आहे, व्हॉल्यूम वाढली की नाही, हा स्पेस वाढला म्हणजेच व्हॉल्यूम वाढली. ठीक आहे. आणि जर का हे ज्यावेळेस डाऊनवर्ड आणि इनवर्ड जाईल, समजा डाऊनवर्ड आणि पुन्हा खालच्या साईडला इनवर्ड, आता बघा इथं काय स्पेस राहिला का, व्हॉल्यूम कमी झाली. आता क्लिअर झालं का, आता क्लिअर झालं का? याला बकेट हँडल मुवमेंट म्हणतात. रिब्सची मुवमेंट कशी असती, बकेट हँडल सारखी. कळतंय की व्हॉल्यूम वाढायला लागली म्हणजे हा स्पेस वाढायला लागला ज्यावेळेस ते रिब्स मूव्ह इन अपवर्ड अँड आउटवर्ड डायरेक्शन, अँड व्हेन रिब्स मूव्ह इन डाऊनवर्ड अँड इनवर्ड डायरेक्शन, व्हॉल्यूम कमी व्हायला लागली. आता क्लिअर आहे, आता क्लिअर आहे, थँक्स टू दिस बकेट. दुसरा मुवमेंट आहे, कधी हापशाने पाणी हापसेल का? हापशाने जर पाणी हापसेल असेल तर 2 मिनिटं सांगतो, वेळ आहे का? वेळ असेल तर सांगतो, 2 मिनिटं थांबा जरा. कळालं बकेट हँडलचा काय कॉन्सेप्ट आहे? बकेट हँडलचा कॉन्सेप्ट कळाला का? जर लक्षात
हा हापसा आहे, समजून घ्या. ओके, याच्यावरनं पण मला ना असं काय गडबडीत सांगा वाटत नाहीये, वेळ झालाय. मी फक्त एकदा आज सांगतो, उद्याच्याला ह्याची एक स्टोरी हो सुंदरशी. ओके, मी त्याच्यानुसार सांगतो, पण एकदा सांगतो काय असतं पंप म्हणजे हँड पंप मुवमेंट काय आहे. हा एक हापसा इमॅजिन करा आणि हापशाला इथं एक पंप आहे. ओके, बघा तुम्ही आता, हे एक हँडल आहे त्या हापशाचं. हे काय, त्याचं हँडल आहे, हे हँडल आहे. आपण हापसत राहतो. आता बघा ह्याची मुवमेंट समजा जर का इनवर्ड झाली, मी आता इथं ठेवलंय, हे जर इनवर्ड साईडला आलं इकडं, तुम्ही जर इमॅजिन करा हे जर खाली आलं, समजा ह्या इथं आलं, येऊ शकतं ना खाली. ओके, तुम्ही मला सांगा ही जी व्हॉल्यूम आहे कमी झाली का वाढली? ही जी व्हॉल्यूम आहे वाढली का कमी झाली सांगा? हे जर खालच्या डायरेक्शन मध्ये आलं तर व्हॉल्यूम वाढली का कमी झाली सांगा? काय झाली? व्हॉल्यूम वाढली का कमी झाली? व्हॉल्यूम कमी झाली. आणि हे जर का वर गेलं आणखीन समजा, ठीक आहे, थोडस आणखीन ह्या डायरेक्शन मध्ये गेलं, वर गेलं, तुम्ही मला सांगा आउटवर्ड आणि अपवर्ड मुवमेंट झाली तर व्हॉल्यूम वाढली का कमी झाली? ही व्हॉल्यूम किती मोठी झाली बघा ना तुम्ही, सिरीस ही व्हॉल्यूम किती मोठी झाली, कळायलंय का तुम्हाला? आलं लक्षात? किती मोठी झाली? इथं काय झालं, कमी झाली व्हॉल्यूम ही. जर का समजा डाऊनवर्ड आणि इनवर्ड आलं तर व्हॉल्यूम कमी होते, आणि हे जे आहे समजा हे नॉर्मल आहे, हे जर अपवर्ड आणि आउटवर्ड गेलं तर व्हॉल्यूम वाढते. आणखी क्लिअर आहे? आणखी क्लिअर आहे का? आता क्लिअर आहे का? हे ह्याला म्हणायचं हँड पंप मुवमेंट आहे ही. हँड पंपचं जे हँडल आहे त्याची मुवमेंट आहे, किंवा दुसरं आहे ओके बकेट हँडल मुवमेंट. दीज आर द मुवमेंट ऑफ रिब्स. ऍक्च्युअली दीज आर द मुवमेंट ऑफ रिब्स. कळतंय का? ह्या रिब्सच्या मुवमेंट आहे. दीज आर द मुवमेंट ऑफ रिब्स. क्लिअर आहे? हे असा कॉन्सेप्ट आहे. मी तिथं येणारच होतो. बर, आता उद्याच्याला जो आपण टॉपिक शिकणार आहे याला ना काय लागतं, उद्याचा जो टॉपिक शिकणार आहेत ना त्याला ना समाधीच लागते. डायरेक्ट समाधी. 101% कॉन्सन्ट्रेशन लागतं. उद्याच्या लेक्चरचं जे काय शिकणार आहेत आपण, रेस्पिरेटरी व्हॉल्यूम अँड रेस्पिरेटरी कॅपॅसिटी, 101% कॉन्सन्ट्रेशन लागतं. एकही मिनिट इकडे तिकडे न जाता, तरच ते कळल. कारण की एक कळालं तरच सगळं कळतं. आणि उद्याला जर तुम्हाला कळालं नाही, ते उद्या जर तुम्ही ऍब्सेंट राहिला, उद्या जर तुम्ही जर का व्यवस्थित लक्ष नाही दिलं, तर मग ते परत मी आणखीन जसं जोपर्यंत शिकवणार नाही तेपर्यंत तुम्हाला कळणार नाही. हे इतकं महत्वाचं आहे. ओके, हे इतकं महत्वाचं आहे. आता तुमचं विचारा. आता तुमचे काय डाऊट्स असतील तर तुम्ही विचारा. जस्ट वेट. तुमचे काय डाऊट्स असेल तर विचारू शकताय. ठीक आहे, त्याच्या पण अगोदर 2 मिनिट थांबा. 2 मिनिट थांबा. हे अगोदर पाठवतो हे PDF तुम्हाला. आता बोला, सेव्ह केलं मी. हा बोला. आता काय प्रश्न आहे तुमचा? सर निगेटिव्ह प्रेशर काय आहे? बहुत बढ़िया क्वेश्चन आहे. निगेटिव्ह प्रेशर मीन्स जो प्रेशर ना काय होतं, पुल होतं ऍक्च्युअली कुठली गोष्ट. हा चालू आहे ना? आवाज येतोय ना रे माझा? लेकरांनो आवाज येतोय का सांगा? हा हा तर मोबाईल मी होतो. कोण होतो मोबाईल? अरे बाबा, म्हणजे मोबाईल लॅपटॉप असं दोन दोन आहे तुझ्याकडे. नाव टाकत जा ना. नाव टाकायचं आणि मोबाईल असं टाकायचं पुढे. ठीक आहे. बर 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 रुचा बेटा, बर होमवर्क आहे का? नाही, थांबा 2 मिनिट थांबा. अल्सो सेम. थांबा. बर बर. हा, काय प्रश्न विचारला तुम्ही? प्रश्न काय विचारला? निगेटिव्ह प्रेशर. हा, निगेटिव्ह प्रेशर म्हणजे काय जरा लक्षात घ्या. नॉर्मली प्रेशर ना काय होतं, कुठली गोष्ट पुल केल्या जाते. नॉर्मल ना एखादी गोष्ट ढकलायची तर मी प्रेशर लावतो, पण काही अशा गोष्टीत त्या प्रेशरमुळं खिचल्या सुद्धा जाऊ शकतात. असं जे प्रेशर आहे जे एखाद्या गोष्टीला खिचतं, ओके, शोषून घेतं,
तिथलं जे प्रेशर असतं त्याला म्हणायचं निगेटिव्ह प्रेशर. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मित्रासोबत कुठल्या कोल्ड्रिंक हाऊसला गेलाय, आलं लक्षात, कोल्ड्रिंक हाऊस मध्ये तुम्ही एखादं, आता कोल्ड्रिंक हाऊस तुम्हाला काय माहिती, सोळंकी कोल्ड्रिंक हाऊस सर्च करा कोल्हापुरात, कमीत कमी 25 ब्रांचेस असतील त्या एवढ्याशा कोल्हापुरात. प्रत्येक इतकं फेमस आहे ते सोळंकी कोल्ड्रिंक्स हाऊस. आणि त्यांच्या स्वतःच्या कोल्ड्रिंक्स आहेत ते, असलं थम्सअप, कोका कोला, पेप्सी, मिरिंडा विकत नाहीत, ते स्वतःच्या कोल्ड्रिंक्स बनवल्या त्यांनी, जबरदस्त सोळंकी. तर समजा तुम्ही तुमच्या मित्रासोबत गेलाय आणि स्ट्रॉ टाकून कोल्ड्रिंक पित आहात, तर तुमच्या माउथ मध्ये जे प्रेशर क्रिएट व्हायला लागले आणि त्यामुळं जे कोल्ड्रिंक आहे आतमधलं ते तुमच्या माउथ मध्ये यायला लागले, दॅट इज अ निगेटिव्ह प्रेशर. तुमच्या माउथ मध्ये प्रेशर जास्त आहे, कोल्ड्रिंकच्या बॉटलमध्ये कमी आहे, पण तरी पण ते तुमच्या माउथ मध्ये यायला लागले, हे निगेटिव्ह प्रेशर म्हणतात. जे जिथं हवा खिचल्या जाते किंवा जिथं सबस्टन्सेस खिचल्या जातात, आलं लक्षात, पुल केलं जातं. ऍक्च्युअली पुल, आपण ज्यावेळेस पुश करायचं असतो त्यावेळेस प्रेशर असं लावतो. समजा आपण ढकलायलो, हे पॉझिटिव्ह प्रेशर आहे जिथं आपण ढकलायला लागलो, पण ज्यावेळेस पुल केलं जातं ते असतं निगेटिव्ह प्रेशर. लंग्स मध्ये तसंच असतं, लंग्स मध्ये तसंच असतं, लक्षात ठेवा. ओके, हा, कारण की इंट्रापल्मोनरी प्रेशर हे जास्त आहे आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशर, त्यामुळं ते हवा बाहेरून आतमध्ये लंग्स मध्ये येते. व्हॅक्युम क्लिनर मधले जे प्रेशर आहे, प्रेशरच आहे तिथं पण ते पण कसं प्रेशर आहे, ते निगेटिव्ह प्रेशर आहे. आणि निगेटिव्ह प्रेशर म्हणजे ते ऍटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा जास्तच आहे, पण ते निगेटिव्ह असल्यामुळे काय होतं, जे आजूबाजूला जे धूळ आहे ते सगळं त्या व्हॅक्युम क्लिनर मध्ये जातं. कळतंय? हे सेटअप दाखवा उद्याच्याला, एमसीक्यू ऑफ द डे द्या ना. हा, आयसी मसल कॉन्ट्रैक्ट होऊन ते रिब्स कारेब आते हैं क्या, रिब्स करीब आते हैं क्या? हाँ, हो सकता है ना, रिब्स करीब्स नहीं आते बेटा, रिब्स करीब्स नहीं आते, उनकी इधर अपवर्ड और डाउनवर्ड डायरेक्शन होती है, रिब्स करीब्स नहीं आएंगे, वो पूरे के पूरा जो कॉन्सेप्ट पूरा का पूरा वो रिब केज है उसकी मूवमेंट होती है. ओके, उसकी मूवमेंट होती है. होमवर्क काय, होमवर्क नाहीये. सिक्स पॅक वेस्टिजियल आहे का? हो, वेस्टिजियल म्हणजे त्याचं काही काम नाहीये. ओके, ऐसा इसका कुछ रोल नहीं है. इसका जो रोल है एक्सटर्नल ऑब्लिक, इंटरनल ऑब्लिक और ट्रांसफर एब्डोमिनस का, उसका इतना ज्यादा कोई रोल नहीं है, इसलिए उसे वेस्टिजियल बोला जाता है. चार्ट फक्त तुमच्यासाठी करा. बर, व्हाट इज टुमारो टेस्ट टॉपिक? उद्याच्याला ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस वर घेऊया, ठीक आहे. आज फ्रायडे आहे ना, थोरासिक कॅव्हिटीची व्हॉल्यूम कधी वाढते? थोडे तुम्ही कोणते बुक रेफर करता सांगा प्लीज घेण्यासाठी. तुम्ही ते पुस्तक घेऊ नका, तुम्हाला घ्यायची तर ट्रूमन्स बुक घ्या, पण ते जास्त कामाचं नाहीये. तुम्ही एनसीईआरटी आणि क्लास नोट्स वाचा, मी सांगतो तेवढं करा. एनसीईआरटी आणि क्लास नोट्स, आणि तुम्हाला पाहिजे तर ट्रूमन्स घ्या. त्याचा फायदा असा आहे ट्रूमन्सचा की कधी कधी तुम्ही रात्री 11, 10:30 वाजताय आणि काहीतरी अडलंय, तुम्हाला टीचरला कॉल नाही करता येत आहे, तुम्ही ते ट्रूमन्स मध्ये बघू शकता, पण ते तिथं बी समजणं गरजेचं आहे. ठीक आहे, ट्रू रिबचा कॉन्सेप्ट सांगा, ते नंतर आहे. टॉपिक ऑफ युक्लिटेस, ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस, ट्रान्सवर्स ॲब्डोमिनस वेस्टिजियल आहे का? नाही. व्हॉट आर मसल फायबर, डू देअर अरेंजमेंट प्ले रोल इन देअर फंक्शन? यस. मसल फायबर म्हणजे मसल सेल, लिहा कुठेतरी बाजूला, कोणी प्रश्न विचारला. मसल फायबर म्हणजे मसल सेल, मसल सेल ह्या फायबर सारखे असतात म्हणून त्याला नाव आहे मसल फायबर म्हणजे मसल सेल. आस्थमामध्ये अल्व्हेओलाई डॅमेज होतात का? सोनी, नाही. आस्थमामध्ये अल्व्हेओलाई चांगले असतात, पण ब्रॉन्क्युल आणि ट्रकिया आणि ब्रॉन्कस याचं इन्फ्लामेशन होतं. इम्फायसेमा नावाचं एक डिसऑर्डर आहे, तिथं अल्व्हेओलाई डॅमेज होतात. आस्थमामध्ये जे पॅसेज आहे, रेस्पिरेटरी पॅसेज, ब्रॉन्काय, ब्रॉन्क्युल्स आणि ट्रकिया, त्याचं इन्फ्लामेशन होतं आणि त्या बनतात नॅरो, त्यामुळे आवाज यायला लागतो व्हिजिंग, सुई सुई आवाज येतो एक्सपिरेशनच्या वेळेस. द मेम्ब्रेन विच कव्हर द लंग्स अँड प्रोव्हाइड प्रोटेक्शन इज प्लुरल मेम्ब्रेन. त्याचे दोन पार्ट, डबल मेम्ब्रेन असते. प्लुरल मेम्ब्रेन, आउटर पॅरायटल प्लुरा, इनर व्हिस्लर प्लुरा. पुन्हा लंग्स मध्ये कसं असतं निगेटिव्ह प्रेशर? लंग्स मध्ये निगेटिव्ह प्रेशर म्हणजे कसं असतं? सोपं आहे ना, समजा इमॅजिन करा, हा आहे लंग्स, हा आहे लंग्स, तर इथलं प्रेशर जास्त आहे आणि ऍटमॉस्फिअरचं प्रेशर कमी आहे. समजा इथं समजा आहे, इथं आहे सपोज 700 पास्कल. ओके, इथं आहे 700 पास्कल. ओके,
निगेटिव्ह प्रेशर म्हणजे काय जरा लक्ष द्या. निगेटिव्ह ऍटमॉस्फेरिक प्रेशर, सॉरी इथं समजा 800 पास्कल आहे किंवा किलो पास्कल केपी, आणि इथं प्रेशर आहे काय झालं, दॅट इज 600, सॉरी 600. तर काय होतं आता, हे निगेटिव्ह प्रेशर विथ रिस्पेक्ट टू ऍटमॉस्फिअर असं म्हणलं जातं. आता हे काय आहे, IPP आहे म्हणजे इंट्रा पल्मोनरी प्रेशर है, हे आहे AP म्हणजे एटमॉस्फेरिक प्रेशर. तो यहाँ पे कम है, तो यहाँ पे जो इंट्रा पल्मोनरी प्रेशर है इज निगेटिव है, इज निगेटिव विथ रिस्पेक्ट टू म्हणजे कमी आहे, विथ रिस्पेक्ट टू एटमॉस्फेरिक प्रेशर, विथ रिस्पेक्ट टू एटमॉस्फेरिक प्रेशर. एपी म्हणजे काय हे पण कळलं पाहिजे. ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे म्हणजेच एपी, आणि हे आहे इंट्रा पल्मोनरी प्रेशर म्हणजे कमी आहे असं त्याचा अर्थ आहे. इंट्रा पल्मोनरी प्रेशर याला निगेटिव्ह म्हणतात. इट इज निगेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे कमी आहे. त्यावेळेस काय होईल, त्यावेळेस होईल मुलांनो दॅट इज इन्स्पिरेशन. त्यावेळेस काय होईल, इन्स्पिरेशन होईल. त्यावेळेस काय होईल, ह्या सिच्युएशनला होईल इन्स्पिरेशन, ह्या सिच्युएशनला होईल इन्स्पिरेशन, ह्या सिच्युएशनला होईल इन्स्पिरेशन. ओके डन. पुढचा प्रश्न, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशनचा नाही कळत आहे डायफ्राम एक्सटर्नल आणि इंटरकॉस्टल मसलचं आयसी मसल्स मध्ये. कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशनचं ठीक, जस्ट वेट. कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन म्हणजे काय असतं, सपोज एक इमॅजिन कर, सपोज हे मसल फायबर आहे बेटा, हा हे मसल फायबर, दिस इज मसल फाइबर. तो ये जो है अगर ये शॉर्टन होता है, ओके ये थोड़ा सा शॉर्ट होता है, तो इसे कहते हैं दोस्तों ये कॉन्ट्रैक्ट हो गया, ये हो गया कॉन्ट्रैक्शन ऑफ मसल फाइबर, कॉन्ट्रैक्शन ऑफ मसल फाइबर, कॉन्ट्रैक्शन ऑफ मसल. तो ये मसल क्या हो गया दोस्तों, ये है कॉन्ट्रैक्टेड मसल, ये है कॉन्ट्रैक्टेड मसल. पहले तो ये बहुत ही बढ़िया शेष, कॉन्ट्रैक्शन ऑफ मसल हो गया, मींस इट बिकम, मसल बिकम शॉर्ट. तो कॉन्ट्रैक्शन ऑफ मसल मींस दोस्तों यहाँ पे क्या हो गया, मसल जो है मसल बिकम थोड़ा सा शॉर्ट बन जाएगा, मसल बिकम शॉर्ट इन साइज, मसल बिकम शॉर्ट इन साइज. नाउ फिर ये है दोस्तों इसके अपोजिट वाला, दैट इज अ रिलैक्सेशन ऑफ मसल. व्हाट इज दिस कॉन्सेप्ट, रिलैक्सेशन ऑफ मसल, रिलॅक्सेशन ऑफ मसल. आता जरा लक्ष द्या, रिलॅक्सेशन ऑफ मसल समजून सांगतो, रिलॅक्सेशन ऑफ मसल. ओके, तो ये है रिलॅक्सेशन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल. तो रिलॅक्सेशन मीन्स इथं काय मसल अटेंड ओरिजिनल साइज, रिलैक्सेशन आफ्टर कॉन्ट्रैक्शन, मसल ये आफ्टर कॉन्ट्रैक्शन ही होगा, अटेंड नॉर्मल साइज और ओरिजिनल साइज, नॉर्मल साइज और ओरिजिनल साइज आफ्टर कॉन्ट्रैक्शन. हे झालं रिलॅक्स. ये है दोस्तों रिलैक्स्ड मसल, दिस इज अन रिलैक्स्ड मसल, 2 मिनट हा, एंड दिस इज कॉन्ट्रैक्टेड मसल, दिस इज कॉन्ट्रैक्टेड मसल. ये बेसिक है, ये बेसिक है, ये बेसिक है. नाउ प्लीज पे अटेंशन, नाउ प्लीज पे अटेंशन. अगर टाइम है तो दिखाता हूं, अगर टाइम है तो दिखाता हूं, दैट इज कॉन्ट्रैक्शन एंड रिलैक्सेशन ऑफ मसल क्या होता है. ओके, कॉन्ट्रैक्शन and relaxation of muscle, एग्जैक्ट क्या है. खास करके हम देखेंगे बाइसेप का, ताकि आपको समझ में आए. इन शॉर्ट, see this, see this.
हिला बायसेप म्हणायचं कारण की हिला दोन हेड आहेत, एक आणि दोन. अरे सॉरी, झालं. हा व्हिडिओ बघ. हा डायफ्राम आहे. आणखीन एक मसल आहे, स्केलेनी मसल. बघा, इन्स्पिरेशन मध्ये डायफ्राम खाली चाललाय. सी दिस, हे अल्व्हेओलाई इन्फ्लेट व्हायला लागल्यात. इन्स्पिरेशन मध्ये डायफ्राम खाली चाललाय, वर चाललाय. एक्सपिरेशन मध्ये, इन्स्पिरेशन मध्ये खाली, एक्सपिरेशन मध्ये वर, इन्स्पिरेशन मध्ये खाली, एक्सपिरेशन मध्ये वर. हे वाढला बघा रेट ऑफ रेस्पिरेशन, कारण की एक्सरसाइज चालू झालाय. ओके, ही बघा मुवमेंट. हा आहे डायफ्राम. ओके, हे आहे लंग्स. राईट लंग्स 3 लोब, लेफ्ट लंग्स 2 लोब. ओके, हे काय बोलतोय ते लक्ष नका देऊ, ते तुमच्या सिलेबसच्या बाहेरच आहे. पण डायफ्राम ज्यावेळेस खालच्या साईडला जातो त्यावेळेस लंग्स एक्सपांड होतात, पल्मनरी थोडेसे कॅव्हिटीची व्हॉल्यूम वाढते. ॲब्डोमिनल मसलमुळे हा डायफ्राम वर जातो. आलं लक्षात? हा बघा, हे इन्स्पिरेशन, हे बेसिक गोष्टी काय काय. ठीक आहे, थांबूया. मला वाटतंय कॉन्ट्रॅक्शन काय आलंय. डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट होतो म्हणजे काय होतं की तो खालच्या साईडला जातो, असा शॉर्टन होतो. बघा इथं दिलेलं आहे बघा, डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट होतो म्हणजे नेमकं काय होतं. मी सांगतो तुला आता. शेष, हे इंटरकॉस्टल मसल्स आहे. डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट, हे बघ, हे झाला कॉन्ट्रॅक्ट, हे झाला रिलॅक्स, हा झाला कॉन्ट्रॅक्ट, शॉर्ट व्हायला लागला, हा झाला रिलॅक्स, कॉन्ट्रॅक्ट. कळतंय का आता? शेष कुठे गेला? शेष बेटा, इट्स फॉर यू. ओके, चल, समजते समजते. आणखी लोकांना कळलं डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट होतो म्हणजे सिरीज कॉन्ट्रॅक्शन ऑफ डायफ्राम. हे अल्व्हेओलाई बघा कशा इन्फ्लेट व्हायला लागल्यात आणि त्याला ब्लड कॉन्ट्रॅक्शन. सिरीज, हा फोटो बघा अल्व्हेओलाईचा किती सुंदर आहे. सिरीज, सिरीज डायग्राम. अरे कुठे गेला? हे बघा, सीधी, हे बघा अल्व्हेओलाई कसा सप्लाय. सीरीज, दीज आर द अल्व्हेओलाई. हे प्रत्येक एक आहे, हे अल्व्हेओलार सॅक म्हणता येईल. आणि 1 2 3 4 5 6 असे अल्व्हेओलाई असतात. काय हे? काय दुसरे? हे जाळी काय आहे? आलं लक्षात? हे कसं वाटायला? एखादे बोर असतात ना, बोर, आणि त्या बोर त्या जाळीमध्ये ठेवलेले आहेत. आठवतंय का? पाव पाव किलोच्या जाळ्या बनवलेल्या आहेत बोराच्या, अर्धा अर्धा किलोच्या. आठवायलाय का? आठवायलाय का नाही? ग्रेप्स असे नसतात ठेवलेले, बोरच असतात फक्त. येतील बघा त्यात. आठवतंय का? तसं आहे ते. बोर म्हणजे प्रत्येक बोर म्हणजे अल्व्हेओलाई, आणि ती जाळी म्हणजे ब्लड वेसल्स आहेत, कॅपिलरीज आहेत.
कॅपिलरीज, ही आहे अल्व्हेओलार डक्ट, ही एक अल्व्हेओलार डक्ट, ही एक अल्व्हेओलार डक्ट, ही एक अल्व्हेओलार डक्ट, आणि ह्याला मिळून तयार होईल दॅट इज अ रेस्पिरेटरी ब्रॉन्क्यल्स. इकडे पण होईल. आणि ह्या आहेत काय, ह्या आहेत आर्टरीज, रेड कलरच्या दिसाल्यात, आणि ज्या ब्ल्यू कलरच्या दिसाल्यात त्या आहेत व्हेन्स, आणि इकडे येऊन त्या झाल्यात कॅपिलरी मध्ये कन्वर्ट. काय जबरदस्त फोटो आहे. आलं लक्षात? त्याला कसं घ्यायला पाहिजे बरं? हा फोटो कितीच बडी आहे ना. हा व्हिडिओच मी डाउनलोड करून घेतो. काय बडी आहे, कळतंय का? इथं मला लिहिता येणार नाही, हा मला डाउनलोड करावं लागेल, मग ह्याच्या मला एनिमेट करता येईल. समजतंय? क्लिअर आहे? आता थांबूया मला वाटतंय. ठीक आहे. आलेवाला डकच्या तिथं आलेवाला नाही, ते थोडासा वर आलेला भाग आहे, थोडंफार आहे तिथं, थोडंफार जास्त, पण इकडं मेन आहेत. कळतंय? हे आलेवाला ट्रकेल स्टेट टू एक्सटेंड अप टू मिड थोरॅसिक कॅव्हिटी. एक्सप्लेन दिस सेंटेन्स. उन्मेष, मिड थोरॅसिक कॅव्हिटी. बरं, हे कळालं. हे बघ, ही थोरॅसिक कॅव्हिटी बेटा, ही अप्पर पार्ट आहे तिचा, हा लोअर पार्ट आहे, हा इथला, हा लोअर, हा अप्पर. मग इथपर्यंत येते मिड थोरॅसिक कॅव्हिटी पर्यंत. इथं आल्याच्या नंतर ती बायफर्केशन झालं तिचं, इथं आल्याच्या नंतर बायफर्केशन झालंय, असा त्याचा अर्थ आहे. कळालं उन्मेष बेटा? कळालं का? हा, फोर्सफुल इन्स्पिरेशनचं उद्या घेणार का? सांगितलं ना फोर्सफुल इन्स्पिरेशनचं. फक्त मसल लक्षात ठेवा, एक्सप्लेनेशनची गरज नाहीये त्याला. फक्त मसलचा एकदा आलेला सॅक मध्ये किती आले असतात असं काही फिक्स नाही, डिपेंड, चेंज होतं नंबर. इथं वेगळा असेल, इथं वेगळा असेल, इथं वेगळा असेल. साईज ऑफ द आलेला आहे फिक्स. एका बोरा, एका अर्धा किलो बोराच्या बॅग मध्ये किती बोरा असू शकतात, साईज वर चेंज होऊ शकतं. तसं आहे, असं काही फिक्स नंबर नाहीये बेटा. फिक्स नंबर आहे पण एक रेंज असणार आहे, शुअर एक रेंज असणार आहे, पण फिक्स नाही. कळलं? हे आलेलं आहे, कळलं? आणि मग हे कळलं तुम्हाला काय कॉन्सेप्ट येतं? कॉन्ट्रॅक्शन ऑफ डायफ्राम. बघा, हे झालं कॉन्ट्रॅक्शन ऑफ डायफ्राम, रिलॅक्सेशन, कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन. कॉन्ट्रॅक्शन मध्ये कुठं चाललाय, खाली चाललाय, आणि रिलॅक्स मध्ये वर व्हायला लागलाय, हे पण लक्षात घ्या. अल्व्हेओलाई काय काम करतात? बर, अल्व्हेओलाई बेटा एक्सचेंज ऑफ गॅसेस होत असतात त्याच्या थ्रू, ऋषिकेश. तिथून ऑक्सिजन आपण जे घेतो ते ब्लड मध्ये जातो, आणि ब्लड मधला कार्बन डायऑक्साईड कुठं बाहेर फेकले जातो, ते लंग्स मधून. ते एक्सचेंज ऑफ गॅसेसचं काम करतात. माझा ऑक्सिजन तुला घे आणि तुझा कार्बन डायऑक्साईड मला दे, असं ते ब्लड व्हेसलला म्हणतात. कोण आल्व्हेओलाई? आय वॉन्ट विल सर, वॉन्ट विल हॅपन, व्हॉट विल हॅपन इफ इंटरनल इंटरकॉस्टल मसल डिस्ट्रॉय. काय होईल? ह्या कुठल्या डिस्ट्रॉय म्हणजे हे जर रप्चर झालं तर तुम्हाला श्वास घेता येणार नाही. लक्षात ठेवा, त्रास होऊन जातो, प्रॉब्लेम येऊन जातो. सर कॅन यू प्लीज टेल द मेथड ऑफ रिमूव्हिंग टाइप ऑफ मसल अँड देअर पोझिशन. हा ठीक आहे, समृद्धी सांगतो बेटा. वाय डज रेक्टस सबडन्स बिकम प्रॉमिनंट व्हेन यू एक्सरसाइज मोर इफ दे आर वेस्टिजियल. वेस्टिजियल जरी असलं तरी त्यांची साईज तर वाढू शकते ना, त्याला ब्लड सप्लाय वगैरे सगळे. वेस्टिजियल म्हणजे त्याचा काही प्रॉपर रोल नाहीये, म्हणून ते वेस्टिजियल आहे. डायफ्राम अपेंडिक्स वेस्टिजियल असून पण त्याचं इन्फ्लामेशन होतच ना. अपेंडिक्स वेस्टिजियल आहे पण त्याचं इन्फ्लामेशन होतच ना अपेंडिक्स. होतं का नाही? तसं आहे. किंवा हा जो विजडम टीथ आहे, ओके, जरी वेस्टिजियल आहे तरी त्याची साईज वाढतेच ना, तो येतोच ना, असं आहे. त्याच्यावर एक सांगतो, हे जे वेस्टिजियल ऑर्गन आहेत, विजडम टीथ घ्या किंवा अपेंडिक्स घ्या, ह्यांनी सुद्धा लाखो वर्ष झालं गिवअप केलं नाही. आपण तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहोत, आपण पण गिवअप करायला नाही पाहिजे कुठल्याच गोष्टीवर, कधीही लक्षात ठेवा. ओके सर, मग मला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करा. उदय, हो बर बेटा, मला मेसेज करा, ऍड करतो तुला. सर ऑन दिस संडे कॅन आय कम टू मीट यू. विधी, हो बेटा येऊ शकते विधी. ओके, चला थांबूया का? डाऊट सेशन रोज आहे, रोज तुम्ही 15 मिनिटं मला डाऊट विचारू शकता. कारण की जर का तो वीकली ठेवला तर तुमचे डाऊट राहणार नाहीत, ते विसरून जाते. ओके, म्हणून ते रोज आहे. ठीक आहे, चलो. व्हॉट इज द संडे टेस्ट टॉपिक? ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस. चला बाय बाय.